ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूजमधून। भंडाऱ्यात नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांचं मनोमिलन। भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक काँग्रेसची आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी युतीची। इंद्रायणी नदीतील सर्च ऑपरेशन थांबवलं। इंद्रायणी नदी पात्रातून वाहून गेलेली एक व्यक्ती आज आढळली नाही। सार्वजनिक बांधकाम कोकण विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी। चबुतरा शेजारील जमीन खचल्यानंतर प्रशासनाकडून तपासणी, मुख्यमंत्र्यांना देणार माहिती। एमएसटी सीईटी पीसीएम परीक्षेचा निकाल जाहीर। 22 विद्यार्थ्यांना 100% गुण, तर पीसीबीचा निकाल उद्या। जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावं लागणार। त्याबाबत शिक्षण मंत्र्यांच्या दालनात बैठक झाल्याची आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती। दौंडहून पुण्याच्या दिशेने जात असताना डेमू ट्रेनच्या एका कोचला अचानक आग। आगीनंतर प्रवाशांचा एकच गोंधळ। इस्रायलकडून 24 तासात इराणच्या 250 ठिकाणांवर हल्ले। इराणच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हल्ल्यात ठार। आतापर्यंत 14 अणुशास्त्रज्ञांना मारल्याचा इस्रायलचा दावा।